पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। तस्य भूमीषु विनियोगः विभूतिपादाला आरंभ होत असताना महर्षी पतंजलीजींनी धारणा, ध्यान आणि समाधी शरीरांतर्गत ज्या विविध षडचक्रांचा विचार केला आहे त्या शरीरांतर्गत असणाऱ्या षडचक्रांच्या ठिकाणी आपल्या चित्ताला स्थिर करणं, देशबंध चित्तस्य धारणा, बंध म्हणजे बांधून टाकणे, स्थिर करणे, त्या चित्ताला विषयांपासून परावृत्त करून प्रत्याहार केल्यानंतर हे चित्त शरीराच्या विविध अशा प्रदेशांमध्ये अभ्यासाच्या द्वारे स्थिर करणं, त्याला धारणा असं म्हणतात। तत्र प्रत्येकतानता ध्यानम, तत्र ज्या ठिकाणी आपण धारणा केली आहे त्याच ठिकाणी चित्त अधिक एकाग्र होऊन तत्र प्रत्येकतानता ध्येय वस्तूच्या संबंधी एकाच सजातीय वृत्तींचा प्रवाह चालू राहणं, सेम थॉट फ्लो हा कंटिन्युअसली तैल धारवत चालू राहण्याच्या प्रक्रियेला ध्यान असं म्हणतात। व्यवहारामध्ये ज्याच्याविषयी विशेष प्रेम असेल त्याच्याबद्दलचा सारखा विचार आपल्या मनामध्ये चालू असतो आणि त्याचा डोक्यातून विचार काढण्याचा प्रयत्न केला तरी जात नाही आणि म्हणून लोक म्हणतात तो ध्यानातूनच जात नाही, सारखं ध्यान आहे। म्हणजे एकाच विचाराचं आवृत्ती सारखी चालू असते। एकुलता एक मुलगा गेल्यानंतर आईच्या मनामध्ये त्याच्या विषयीची स्मरणाची वृत्ती सारखी चालू राहणं, त्याला ध्यान असं आपण व्यवहारामध्ये म्हणतो। पण तशीच अंतःकरणाची वृत्ती ईश्वराच्या संबंधाने ठेवली आणि सातत्य चालू असलं की तेही तत्र प्रत्येकतानता ध्यानम अशी वृत्ती येते आणि मग धारणा, ध्यान आणि त्यानंतरची पुढची स्थिती आहे तदेवार्थ मात्र निर्भासम स्वरूपशून्य निव समाधी। ह्यामध्ये काल आपण पाहिलं की दोन शब्द महत्वाचे आहेत। तदेवार्थ मात्र निर्भासम, त्या ठिकाणी जिथे ध्येय निश्चित केलेलं असतं
त्या ठिकाणी चित्तवृत्ती इतकी स्थिर होते की मी ध्यान करणारा आहे, ध्यान चालू आहे, या त्रिपुटीतल्या दोन्ही अंगाचा लोप होऊन जातो आणि खाली फक्त तदेवार्थ मात्र निर्भासम, केवळ त्याच अलंबनात्मक स्थितीच्या मध्ये एकरूपता प्राप्त होते. निर्भासम म्हणजे निश्चयेन निश्शेषेण पूर्णपणे अर्थमात्रस्य भासम यत्र, केवळ त्याच वस्तूचा यथार्थ प्रकाश अवशेष शिल्लक राहतो. निर्भासम निश्चयेन निश्शेषेण अर्थमात्रस्य भासः यत्र, केवळ शरीराच्या पूर्णपणे जाणीवेची विस्मृती होऊन जाणं, तदाकारतेची भूमिका प्राप्त होणं आणि स्वरूप शून्यमेव, जणू काही मी ध्यान करतो याची सुद्धा आठवण राहू नये, केवळ ध्येय पदार्थाच्या स्वरूपाच्या आकाराकार होणं हे समाधी. आणि म्हणून सम्यक अधानम समाधी, यथार्थ पद्धतीने ती बुद्धी तदाकार होण्याच्या स्थितीला समाधी असं म्हणतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजाधिक त्या सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी तदाकार झाल्यामुळे देहाची तर आठवण नाही, पण प्रदीर्घ काळ 700 वर्षापासून सुद्धा ती वृत्ती त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या आकाराशी एकरूप झाल्यामुळे ही संजीवन समाधीची अनुभूती ते घेत आहेत. आणि कालाच्या ओघामध्ये समष्टीची गरज म्हणून अनेक योग्यांना ते दर्शन देत आहे, अशी अनुभूती अनेक श्रेष्ठ महापुरुषांची आहे. त्यांनी समाधीत राहून एकनाथ महाराजांना दर्शन दिलं, समाधीत राहून जोग महाराजांना दर्शन दिलं, समाधीत राहून तुकाराम महाराजांच्याकडे धरण्याकऱ्यांना पाठवलं. असे अनेक प्रसंग समाध्युत्तर कालामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात, आपल्या साधकांच्या जीवनात माऊलींच्या विषयी येतात आणि अजूनही वर्तमान काळामध्ये साधकांना ते मार्गदर्शन करतात. तदेवार्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्यमेव समाधी. मग अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी या तिन्हींच्या एकत्रीकरणाला पारिभाषिक नाव दिलं आहे त्रयम एकत्र संयमः. धारणा, ज्या विषयाविषयी धारणा केली त्याच विषयावरती संयम, आणि जिथे संयम केला त्यालाच अवलंबन धरून त्या ठिकाणी अंतःकरणाची वृत्ती तदाकार होणं हे ध्यान. म्हणजे एकाच संबंधाने धारणा, ध्यान आणि समाधी होत असेल तर ह्या तिन्हींना मिळून एक संकल्पना आहे त्रयम एकत्र संयमः. आणि ह्या 3 सूत्रावरच, या संयम ह्या एका शब्दावरच संपूर्ण विभूतिपाद विस्तारलेला आहे. हे आपल्याला क्रमाने ध्यानात येईलच. मग असा हा जो संयम आहे तस्य उपयोगम आह. मग त्या संयमाचा उपयोगम, प्रत्यक्ष त्याचा उपयोग, त्याची उपयोगिता आणण्यासाठीचं सूत्र आहे तस्य भूमीषु विनियोगः. तस्य म्हणजे त्या संयमाचा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये विनियोगः, या संयमाचा विनियोग करावा. इथे त्या भूमिकेचं नाव पतंजली महर्षींनी सांगितलं नाही, फक्त तस्य भूमीशी विनियोगः असं म्हटलं आहे. परंतु आपण क्रमाने समाधीपाद, साधनपाद आणि विभूतिपाद यांचा विचार केल्यामुळे समाधीपादामध्ये आपण विचार केला होता एक वितर्कानुगत संप्रज्ञात समाधी, विचारानुगत संप्रज्ञात समाधी, आनंदानुगत संप्रज्ञात समाधी,
अस्मिता अनुगत संप्रज्ञात समाधी हा याचा विचार केला. ह्या सगळ्या भूमिका आहेत. त्यानंतर सवितर्क समाधी, निर्वितर्क समाधी, तत्र शब्दार्थ ज्ञान विकल्पैः संकीर्णः सवितर्क समापत्तिः. नंतर स्मृती परिशुद्धौ स्वरूपशून्येवार्थमात्र निर्भासम निर्वितर्काः. अशा सवितर्क, निर्वितर्क, विचार, आनंद, अस्मिता, अनुगमात अशा ह्या भूमिकेचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करत गेलो आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा सवितर्क आणि संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात याचाही क्रमाने विचार केला होता. वितर्क, विचारानंद, अस्मिता, अनुगमात संप्रज्ञातः संप्रज्ञात समाधी आहे. आणि विराम प्रत्ययाभ्यास संस्कार शेषो अन्य असंप्रज्ञात समाधी आहे. अर्थात संप्रज्ञात समाधीपासून सुरुवात करून असंप्रज्ञात समाधीपर्यंत किंवा वितर्कापासून अस्मितानुगत संप्रज्ञात समाधीपर्यंत हा ज्या काही वेगवेगळ्या भूमिका सांगितल्या आहेत तस्य भूमीशी विनियोगाः. त्या भूमिके त्या सगळ्यांच्या मध्ये धारणा, ध्यान आणि समाधी यांचा संयम करून एका साधनेतून दुसरी साधना, दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी असा क्रमाक्रमाने या संयमाचा उपयोग केल्यानंतर एक साधना दुसऱ्या साधनेकडे नैसर्गिकरित्या घेऊन जाते. म्हणून साधना करणाऱ्या साधकाला ती साधनाच मार्गदर्शन करत असते. आणि म्हणून 10 पायऱ्या जर चढून मंदिरात जायचं असेल देवाच्या दर्शनाला तर क्रमाने त्या पायऱ्या चढून जावं लागतं. नाहीतर पहिली पायरी आणि शेवटची पायरी अशी उंच उडी मारून मंदिरात प्रवेश करण्याची जर कोणी प्रयास केला तर मध्येच अडकण्याची, पडण्याची आणि अपघात होण्याची शक्यता आहे. म्हणून अगोदर खालच्या पायऱ्यानंतर संयम केला की मग दुसरी पायरी, मग तिसरी पायरी, मग चौथी पायरी. याप्रमाणे मग तो वितर्क असेल, विचार असेल, आनंद असेल, अस्मिता असेल, त्या प्रकारे ही संप्रज्ञात समाधी, मग असंप्रज्ञात समाधी, अशा क्रमाक्रमाने पुढच्या पायऱ्यांपर्यंत गेलं की मागची साधना त्याला पुढच्या साधनेपर्यंत घेऊन जाते. याला म्हणतात की तस्य भूमीशी विनियोगाः. ही जी भूमी आहे, मागची पृष्ठभूमी, ती पुढची भूमीकडे आपल्याला घेऊन जाते. पुण्याला जाताना आपण आपल्या घरापासून ज्या रस्त्याने निघालो, काही अंतरावरती गेलो की तो रस्ता टर्न घेतो, पुन्हा आपल्याला वळावं लागतं, पुन्हा आपण डावीकडे, उजवीकडे असं करत करत आपल्याला पुण्यापर्यंत पोहोचता येतं. पण एकदमच इथून उड्डाण करून पुण्यात जाता येणार नाही. आहे तो मार्ग क्रमाक्रमाने पार केला असताना मागचं अंतर पुढच्या अंतराकडे निर्देशित करून आपल्याला साध्यापर्यंत घेऊन जातं. याप्रमाणे तस्य भूमीशी विनियोगाः. या साधन क्रमातल्या सगळ्या भूमिका क्रमाक्रमाने पार करावयाच्या असतात. या संबंधाने महर्षी पतंजलींच्या या सूत्रावरती भाष्य करताना व्यास मुनीजींनी एक श्लोक उद्धृत केला आहे. ते सांगतात, योगेन योग ज्ञातव्यो योगो योगात प्रवर्तते अप्रमतस्तो योगेन सह योगे रमते चिरम. अतिशय सुंदर श्लोक आहे. श्लोकाचा अर्थ असा आहे, योगः योगेन ज्ञातव्यः. योगानेच योग समजून घ्यावा. योगेन योगः ज्ञातव्यम. योगाच्या द्वारेच योग समजून घ्यावा. कारण योगाची परिभाषा ही समजून घ्यायची असेल तर दुसऱ्या दर्शनाचा उपयोग करून योग समजून घेता येणार नाही. तर योगाचा विचार करता करता, अनुष्ठान करता करता योग, एक योग साधना दुसऱ्या साधनेकडे आपल्याला घेऊन जाते. म्हणून योगेन योगः ज्ञातव्यम. योगात योग प्रवर्तते. योग साधनाचा अभ्यास, एक साधना दुसऱ्या योग साधनेकडे प्रवर्तते, आपल्याला स्वतःहून ती घेऊन जाते.
जसा की राष्ट्रपती देशामध्ये काही भेटी देण्याकरता वेगवेगळ्या राज्यात निघाले, ते एका राज्यातून दुसऱ्या राज्यापर्यंत जात असताना पहिल्या राज्याचा मुख्यमंत्री त्यांनी आपल्या राज्यात सगळं दाखवून पुढच्या राज्यापर्यंत घेऊन जातात आणि पुढचा लगेच मुख्यमंत्री त्यांना भेटण्याकरता येऊन पुढचा हा प्रवास सुरू होतो. त्याप्रमाणे एक योग साधना दुसऱ्या योग साधनेकडे स्वतःहून घेऊन जाते. योगात योग प्रवर्तते. परंतु हे करत असताना यह तू अप्रमत्तः योगेन, योगाचा अभ्यास करताना कधीही प्रमाद, चूक किंवा ज्याला आपण प्रज्ञापराध असा जर झाला नाही, व्यवस्थित मार्गदर्शनाच्या खाली योगाचा अभ्यास केला तर सह योगे रमते चिरम इति असा योगाचा अभ्यास केला तर योग अभ्यासक दीर्घकाळपर्यंत योगाच्या स्वरूपातला आनंद घेऊ शकतो. आणि म्हणून त्या भूमिकेचा विचार करत करत पुढे जात राहावं. तस्य भूमीषु विनियोगः. कधी सहज असा विचार येऊ शकतो. अष्टांग योगाचा विचार सांगितलेला, पण यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार या सगळ्यांचा विचार साधनपादामध्ये केला आणि धारणा, ध्यान आणि समाधी या 3 अंगाचा विचार हा विभूतीपादामध्ये केला. याचं काय कारण असू शकतं, त्या संबंधाचा हा श्लोक आहे, हे सूत्र आहे. त्रयमंतरंग पूर्वेभ्यः, त्रयम अंतरंगम पूर्वेभ्यः. पूर्वेभ्यः असं म्हणताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे पूर्वेभ्या, हे पूर्वीचे जे 5 अंग सांगितले, या 5 अंगांच्या पेक्षा धारणा, ध्यान आणि समाधी हे जे 3 अंग आहेत, त्रयम अंतरंगम, हे एकदम जवळचे साधन आहे. कशाला? संप्रज्ञात समाधी प्राप्त करून घेण्यासाठी. या संप्रज्ञात समाधीच्या प्राप्तीच्यासाठी हे धारणा, ध्यान आणि समाधी हे अंतरंग साधन आहेत. तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे बहिरंग साधन आहे. आणि म्हणून सूत्रात विचार असा आला आहे, तत् एतत् धारणा, ध्यान, समाधी त्रयम, ही धारणा, ध्यान आणि समाधी पूर्वेभ्यः यमादिभ्यः पंचभ्यः साधनेभ्यः संप्रज्ञातस्य समाधी अंतरंगम. ह्या संप्रज्ञात समाधीचे धारणा, ध्यान हे अंतरंग आहे. तर यम, नियम, आसन, प्रत्याहार, धारणा हे बहिरंग साधन आहेत. असा या 2 साधनांचा अंतरंग, बहिरंग याचा विचार ह्या सूत्रात सांगितला. आणि त्यानंतर तदस्य अपि बहिरंगम निर्बीजस्य, तदपि अपि बहिरंगम निर्बीजस्य. आणि म्हणून आता त्याचा पुढचा विचार सांगतात, तत् अपि, तत् साधनत्रयम अपि, जे आता धारणा, ध्यान आणि समाधी या 3 साधनांना अंतरंग साधना म्हणून मागच्या सूत्रामध्ये सांगितलं. तत् साधनत्रयम, हे जे 3 प्रकारच्या साधना आहेत, अंतरंगम, संप्रज्ञात समाधीचे त्या अंतरंग म्हणून साधना सांगितल्या. पण पुढे आता शब्द आला आहे तद अपि, म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी ह्या सुद्धा काय आहे, बहिरंगम, ते सुद्धा दूरची साधना आहेत. निर्बीजस्य योगस्य बहिरंगम भवति. आता एक 2 प्रकारचे समाधी सांगितलं, एक संप्रज्ञात समाधी आणि एक असंप्रज्ञात समाधी. त्यालाच सबीज समाधी आणि निर्बीज समाधी असं म्हणतात.
तेव्हा संप्रज्ञात समाधीच्यासाठी धारणा, ध्यान आणि समाधी हे अंतरंग आहेत, पण निर्बीज समाधीच्यासाठी, असंप्रज्ञात समाधीच्यासाठी धारणा, ध्यान आणि समाधी ही सुद्धा बहिरंग साधन आहे. तद अपि बहिरंगम, त्या धारणा, ध्यान, समाधी ह्या सुद्धा बहिरंगम म्हणजे साध्य प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने दूरचे साधन आहेत, लांबचे साधन आहेत. का असं म्हटलं धारणा, ध्यान, समाधीला बहिरंग साधन? याचं कारण तद अभावे, धारणा, ध्यान आणि समाधी या तीनही साधनांचा अभाव झाल्यानंतरच, निरोध झाल्यानंतरच काय होतं तर भावात इति असंप्रज्ञात समाधीची अनुभूती येते. त्या निर्बीज समाधी म्हणा, निरालंब समाधी म्हणा, असंप्रज्ञात समाधी म्हणा, त्या ठिकाणी त्रिपुटी विरहित स्थितीची अनुभूती म्हणा, अशा ह्या निर्बीज समाधीची अनुभूती घेण्यासाठी एकदम जवळचं साधन कोणतं असेल तर ते परवैराग्य. तत्परम पुरुषख्यातिर गुणवै तृष्ण्यम, म्हणजे सत्वगुण, रजगुण, तमगुण हे प्रकृतीचे जे 3 गुण आहे, या 3 गुणांच्या विषयी वितृष्ण होणं त्याला परवैराग्य असं म्हणतात. आणि दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम, हे अपर वैराग्य आहे. म्हणजे इंद्रियांच्याद्वारे पाहिलेलं, अनुभवलेलं आणि ऐकलेलं या दोन्हींच्या विषयी, विषयांच्या विषयी वितृष्ण होणं हे अपर वैराग्य आहे. आणि गुणांच्या विषयी वितृष्ण होणं हे परवैराग्य आहे. आणि म्हणून परवैराग्य हे निर्बीज समाधीच्या दृष्टीने अंतरंग साधन आहे, तर धारणा, ध्यान हे बहिरंग साधन आहे. तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे त्यापेक्षा बहिरंग आहे. म्हणजे एकदम अंतरंग हे परवैराग्य आणि एकदम बहिरंग यम, नियम, आसन, प्रत्याहार आणि मधलं साधन आहे धारणा, ध्यान आणि समाधी. ह्या क्रमाने साधक जेव्हा या भूमिकेतून योगाचा अभ्यास करतो आणि मग अशा स्थितीमध्ये पुढे त्या विनियोगाचं रूपांतर कशा भूमिकेत होतं आणि त्याची चित्ताची अंतरंग भूमिका कशी बनत जाते याचा विचार पुढच्या सूत्रांच्या मध्ये सुरुवात होतो. तो आपण उद्या बघू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.